Hallelujah. I said praise the Lord. I said praise the Lord. शेवटच्या दिवसांमध्ये आपण आहोत आणि तुम्ही आणि मी प्रभू येशूला ढगावरती बघणार आहोत. प्रत्येक रविवारी मी तुमच्याशी बोलत असतो का? कारण की देवाची वधू प्रभूच्या येण्यासाठी तयार झाली पाहिजे. हालेलुया. खूपशे लोक आम्हाला ऑनलाईन बघत आहेत, इथं देखील आहेत. पण जर तुम्ही ऑनलाईन नगरमध्ये असून बघत असताल तर तुम्ही तुमचे आशीर्वाद गमवत आहात. तुम्ही चर्चला येणं किंवा मंडळीत येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बायबल सांगतं की ज्यावेळेस बंधुजन एकत्र येतात त्यावेळेला तेल ओतलं जातं. हालेलुया. शैतानाची एक योजना असते. जर तुम्ही एखादा सिंह शिकार करताना पाहत असताल तर तो शिकार अनेक कळप असतो, हरणाचा असो या अनेक प्राण्यांचा असो. तो सर्व प्राण्यावरती जंप नाही मारत. तो कळपाच्या मागे धावतो आणि त्या कळपातून एका प्राण्याला एका हरणाला तो वेगळं करायचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस एखादा प्राणी दुसऱ्या दिशेला किंवा वेगळ्या रीतीने एकटा धावायला लागला की तो त्याच्या मागे लागतो आणि त्याला पकडतो आणि त्याला खाऊन टाकतो. शैतानाची देखील हीच युक्ती आहे. कारण बायबल मध्ये लिहिले, हा आवाज बेस्ट आहे. कारण शैतानाची देखील हीच युक्ती आहे की तो मंडळीमधून तुम्हाला बाहेर काढायचा प्रयत्न करेल, तुम्हाला एकटं पाडायचा प्रयत्न करेल आणि ज्यावेळेस तुम्ही एकटा असता त्यावेळेस तुमच्यावरती हल्ला करेल. पण ज्यावेळेस आपण सगळे लोक मंडळीमध्ये असतो, आय सेड एकत्र असतो, त्यावेळेस तो काहीच करू शकत नाही. कारण बायबल मध्ये लिहिले, देवाचं वचन सांगतं, प्लीज कृपा करून ऐका, ज्यावेळेस आपण सगळे लोक एकत्र जमतो त्यावेळेस जसं अहरोनाच्या डोक्यावरती तेल ओतलं जातं तसं देवबाप त्याच्या मंडळीवरती तेल ओतलो किंवा अभिषेक होतो किंवा सामर्थ्य होतो. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस तुम्ही मंडळीमध्ये असता, लक्षात ठेवा की तुम्ही एकमेकाच्या विश्वासाने, एकमेकाच्या साक्षीने, एकमेकाच्या सहभागितेने ख्रिस्तामध्ये वाढू शकता. हालेलुया. सो जे लोक मला ऑनलाईन पाहते की पहा, तुम्ही सवय लावा की तुम्ही प्रार्थना सभेला किंवा चर्चला येताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लवकरच साक्ष देखील आपण चालू करणार आहोत आणि मला 100% माहिती आहे की तुमच्याकडे भरपूर साक्ष आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कमन आपले हात वर करून म्हणा, धन्यवाद प्रभू, माझ्या जीवनात मोठमोठ्या साक्ष केलेल्या आहेत. आपलं मुख उघडून बोलूया, म्हणा, धन्यवाद प्रभू येशू, तू माझ्या जीवनामध्ये मोठमोठ्या साक्ष केलेल्या आहेत आणि मी तुझं नाव उंच करेल आणि लोकांना ओरडून सांगेल माझा देव माझ्यावरती प्रेम करतो आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. 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 डोळे बंद करूया. कोई नहीं है आदर के योग्य, गाऊया, बस एक तू खुदा. कोई नहीं है, कोई नहीं है सिंहासन के योग्य, बस एक तू राजा. सब मिलके. कोई नहीं है आदर के योग्य, बस एक तू खुदा. कोई नहीं है सिंहासन के योग्य, बस एक तू राजा. ओ सारा आदर, सारी महिमा तुझको मिले यीशु. सारा आदर, सारी महिमा तुझको मिले यीशु. कोई नहीं है, कोई महिमा के योग्य, महिमा बस तू एक ही होगा, बस एक तू यहोवा. कोई नहीं है बेदाग पवित्र, कोई नहीं है बेदाग पवित्र, मसीहा, बस एक तू मसीहा. कोई नहीं है,
कोई नहीं है महिमा के योग्य, बस यहोवा यहोवा कोई नहीं है। कोई वेदा पवित्र वेदा पवित्र मसीहा बस एक तू मसीहा सारादर सारादर सारी महिमा लोगों शेखेरा तुझको मिले यीशु, सारादर सारी महिमा तुझको मिले यीशु। हो ना यीशु का ऊंचा नाम, यीशु का ऊंचा नाम, यीशु का ऊंचा नाम, नाम यीशु का नाम, यीशु का ऊंचा नाम, यीशु का ऊंचा नाम, यीशु का ऊंचा नाम, यीशु नाम, यीशु का ऊंचा नाम, यीशु का ऊंचा नाम, यीशु का ऊंचा नाम, यीशु नाम, यीशु का ऊंचा नाम, यीशु का ऊंचा नाम, यीशु का ऊंचा नाम, यीशु तेरे नाम में है चंगाई, तेरे नाम रिहाई में है रिहाई, भलाई तेरे नाम में है भलाई, यीशुआ तेरे नाम में है चंगाई, तेरे नाम में है रिहाई, तेरे नाम में है भलाई, यीशुआ। स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात तुझा आवाज आम्हाला ऐकायचा आहे, कारण तुझा आवाज मनापेक्षाही गोड आहे. तुझी वाणी आमच्या सगळ्या जीवाला सांत्वन देणारी आहे. तुझे शब्द आणि तुझं वचन आमच्या अंतःकरणाला भिडणार आहे. आमच्यातली भीती, आमच्यातले त्रास, आमच्यातले वाईट विचार काढणार आहे. तुझं वचन आम्हाला शुद्ध करतं. तू वचनाची अंघोळ घालणारा देव आहे. मी प्रार्थना करतो की जो ऐकेल त्याला प्रभू येशू कळो, तो वचनामध्ये पूर्णपणे स्ट्रॉंग बनवला जाओ, आणि या शेवटच्या दिवसामध्ये मंडळी तुझ्या इच्छा पूर्ण करणारी बनव. लॉर्ड, आज सगळे डाऊट्स निघले जावे, आज सगळे अविश्वास निघला जावा, आणि आज तुझे लेख विश्वासामध्ये स्ट्रॉंग बनावे. थँक्यू फादर, प्रभू येशूच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जेवढं जमेल तेवढं रोज आणि रोज 1 तास तरी प्रभूला द्या. प्रभूच्या उपस्थित बसा. तुम्ही सगळ्या मोहापासून वाचवले जाणार, तुम्ही सगळ्या वाईटापासून वाचवले जाणार. कारण देवाचं वचन आपल्याला सांगतो, जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहतो, तो सर्व सामर्थ्याच्या छायेत राहतो, सावलीत राहतो. प्रेज द लॉर्ड. आणि मी परमेश्वराविषयी म्हणेल की तो माझा आश्रय, माझा दुर्ग, आणि तोच माझा देव, त्याच्यावर मी भरोसा ठेवीन. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं, रात्रीतल्या भयाला, दिवसा उडणाऱ्या बाणाला, आणि काळोखात चालणाऱ्या मरीला तू भिणार नाहीस, तू भिणार नाहीस. कारण तू कोणाच्या परात्पराच्या गुप्तस्थली बसतो. समझ में आ रहा आपको? कि लोकांना देवाचं वचन कळत आहे. सो प्लीज रोज आणि रोज प्रभूच्या जवळ या. हालेलुया. आणि पहा, मागच्या वेळेस आपण पाहत होतो की जरी काही जरी गमावलं गेलं, मे बी तुमचं घर, तुमची नोकरी, तुमची तब्येत, या काही जरी गमावलं गेलं, देवावरचा विश्वास केव्हा गमवायचा नाही. यस आमेन. देवाच्या वचनाविषयीचा विश्वास केव्हाच गमवायचा नाही. केव्हा तुम्हाला प्रार्थना करायला वाटणार नाही, केव्हा तुम्हाला असं वाटेल का बायबल वाचायचं रोज,
किंवा तुम्हाला असं वाटेल खा मी प्रभूशी बोलू, त्याच वेळेला लक्षात ठेवायचं की त्याच वेळेला शरीराला आणि शैतानाला म्हणायचं मी अजून आणि अजून देवाच्या जवळ जाईल. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण त्याच वेळेला तुमच्यासाठी मोठ्या गोष्टी घडणार असतात. Yes. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सो बायबल सांगतं विश्वासाचं मोठं प्रतिफळ आहे. म्हणा माझ्या मागे, मी जरी काही गमावलं, मी जरी काही गमावलं, म्हणा अजिबात गमावणार नाही, अजिबात गमावणार नाही, पण तरी देखील मी माझा विश्वास जो जिवंत देवावरचा आहे, जो जिवंत देवावरचा आहे, जो वचनावरचा आहे, जो वचनावरचा आहे, तो केव्हाच गमावणार नाही. तो केव्हाच गमावणार नाही. कारण जरी सर्व निघून गेलं, जो माझा विश्वास जिवंत देवावरती आहे, जो माझा विश्वास जिवंत देवावरती तो आहे, मला 100% परत मिळवून देणारा आहे. तो मला 100% परत मिळवून देणारा आहे. आमेन. आमेन. लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळतंय मी काय बोलतोय. म्हणा माझा विश्वास मी केव्हा गमावणार नाही. माझा विश्वास मी केव्हाच गमावणार नाही. परिस्थितीमुळे, कुठल्या माणसामुळे, माझ्या घरामुळे, माझ्या प्रत्येक नातेवाईकांमुळे, या कोणामुळे आणि या कुणामुळे मी माझा जिवंत देवावरचा विश्वास गमावणार नाही. मी माझा जिवंत देवावरचा विश्वास गमावणार नाही. हालेलुया. 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 की लोकांना कळतंय देवाचं वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो बायबल मधील 1 योहान 5वा अध्याय लवकर जाऊया. मागचे हे वचन आपण घेतलं होतं आणि आपण परत एकदा पाहूया. 1 योहान 5वा अध्याय, 1 योहान 5वा अध्याय 4 आणि 5 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. 1 योहान पहिला अध्याय, योहानाचे पहिले पत्र, योहानाचे पहिले पत्र जे प्रगटीकरणाच्या अगोदर आहे. योहान 1 जॉन चॅप्टर 5वा अध्याय 4 आणि 5 वचन वाचूया. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे, ते जगाला जिंकते, आणि जगाला जिंकणारा जय तो हाच आहे, म्हणजे आपला विश्वास. Yes, amen. तुम्ही आमेन बोललं पाहिजे. वन मोर टाइम सिस्टर, परत एकदा. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे, ते जगाला जिंकते, आणि जगाला जिंकणारा जय तो हाच आहे, म्हणजे आपला विश्वास. म्हणा माझा विश्वास जो आहे, प्रत्येक परिस्थितीला जिंकून देणार, प्रत्येक प्रत्येक त्रासाला जिंकून देणार. कारण प्रभूने वचन दिलंय, जो विश्वास ठेवतो तो देवाचं गौरव पाहणार. हे देवाचं वचन आहे. हालेलुया. सो बायबल मध्ये लिहिलंय की तुमचा विश्वास जगाला जिंकणार आहे. जे काही जगात वाईट आहे, जे काही जगात आजार आहे, त्रास आहे, तुमची परिस्थिती आहे, त्या सगळ्यांवरती कोण तुम्हाला मात करून देईल? विश्वास. म्हणा माझा विश्वास. म्हणा मी विश्वास नाही गमावणार. कोणामुळेच नाही गमावणार. कारण माझ्या विश्वासाचं मोठं प्रतिफळ आहे. हालेलुया. म्हणतो असं लिहिलंय हिब्री 10:35. प्लीज वाचूया. लोक जाऊया आणि आपण पुढे जाणार आहोत. हिब्री क्लास पत्र 10वा अध्याय आणि 35वा वचन. तर ज्याचे मोठे प्रतिफळ आहे, तो आपला भरोसा तुम्ही टाकून देऊ नका. तो आपला भरोसा किंवा विश्वास तुम्ही टाकून देऊ नका. माझ्या विश्वासाचं, भरोशाचं मोठं प्रतिफळ आहे. आणि तो भरोसा जो मला आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे. तो प्रार्थना ऐकणार आहे. तो मला संकटातून काढणारा आहे. तो मला गौरवात घेऊन जाणार आहे. तो माझे रिपोर्ट बदलणार आहे. तो मला उत्तर देणार आहे. तो माझं घर तारणार आहे. हे सगळा जो भरोसा आहे, मी केव्हाच गमावणार नाही. हा विश्वास मी नाही गमावणार. मग तुमच्याकडून काही जरी निघून गेलं सिस्टर अँड ब्रदर तरी चालेल, विश्वास नाही गमवायचा. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवावरचा विश्वास गमवायचा नाही. केव्हा गमवायचा नाही. शैतानाला एक गोष्ट माहित आहे, एकदा का विश्वास तुमच्यापासून गमवला गेला तुम्ही संपला. आय सेड परत एकदा, जर शैतान एकाच गोष्टीच्या मागे असतो, तो म्हणजे तुमच्या विश्वासाच्या आणि तुमच्या विचाराच्या. तो तुम्हाला एवढं मागे वळायचा प्रयत्न करेल आणि शेवटी अविश्वासाकडे आणेल. आणि ज्यावेळेस अविश्वास येतो, लक्षात ठेवा आत्मिक जीवन संपतं.
पण ज्यावेळेस विश्वास थोडा जरी मोरीच्या दाना एवढा असतो त्यावेळेस आत्मिक जीवन 100% त्या ठिकाणी जिवंत असतं. यस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून विश्वास गमवायचा नाही. यस, हालेलुया. हालेलुया. आम्ही या दिवसांमध्ये याच्यातून खूप गेलेलो आहे, पण रोज सकाळी उठून आम्ही म्हणायचो नो, मी मरणार नाही, मी जगणार, कारण देव मला जगवायला सामर्थ्यवान आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा माझं तोंड खूप महत्वाचं आहे. माझं तोंड खूप महत्वाचं. माझे शब्द सामर्थ्यवान आहेत. माझे शब्द सामर्थ्यवान आहेत. माझे शब्द जे विश्वासाचे आहेत, जे विश्वासाचे आहेत ते महत्वाचे आहेत. ते महत्वाचे आहेत. म्हणा माझे शब्द एकदम निर्माण करतील, एक तर निर्माण करतील, नाही तर नाश करतील. नाहीतर नाश करतील. कारण प्रभू येशू म्हणाला तुझ्या मुखात, तुझ्या जिभेवर मरण आणि जीवनाचं सामर्थ्य आहे. मरण आणि जीवनाचं सामर्थ्य आहे. किती लोकांना कळते देवाचं वचन? आपल्या हातवर करून म्हणा माझे शब्द खूप महत्वाचे. माझे शब्द खूप महत्वाचे. माझे शब्द विश्वासाच्या बाजूने बोलणारे पाहिजेत. माझे शब्द विश्वासाच्या बाजूने बोलणारे. काही जरी झालं, मला एक गोष्ट माहित आहे. माझ्या तोंडातले शब्द मला येशूच्या नावात विजय मिळवून देतील. कारण जिथे शब्द जातात तिथे जीवन जातं. हालेलुया. हालेलुया. प्रभू असं म्हणाला. प्लीज बसूया, ऐका देवाचं वचन. जर तुम्ही नीतिसूत्र 15वा अध्यायामध्ये आलात, हा नीतिसूत्र 15वा अध्याय, हा प्लीज 23 वचनाकडे येऊया. नीतिसूत्र 15वा अध्याय 23 वचन. मनुष्याला, एक मिनिट सर्वांनी काढूया फास्ट ऑनलाईन देखील. नीतिसूत्र 15वा अध्याय 23 वचन प्लीज वाचूया. मनुष्याला आपल्या तोंडच्या उत्तराने हर्ष होतो, हा, आणि योग्य समयीचे वचन किती उत्तम आहे. वन मोर टाइम, परत एकदा वाचूया. मनुष्याला हा आपल्या तोंडच्या उत्तराने हर्ष होतो आणि योग्य समयीचे वचन हा किती उत्तम आहे. किती उत्तम आहे. परत एकदा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकूया. तुम्ही आमेन म्हणत नाहीये. वाचूया. मनुष्याला आपल्या तोंडच्या उत्तराने हर्ष होतो, हा, आणि योग्य समयीचे वचन किती उत्तम आहे. बायबल सांगतं मनुष्याला आपल्या तोंडच्या शब्दाने आनंद होईल. तुम्ही जेवढे विश्वासाचे शब्द बोलणार, विश्वासाच्या बाजूने बोलणार, तुम्ही आनंदी होणार. यस, आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्ही म्हणताल पास्टर मी तर रोज विश्वासाच्या बाजूने बोलतोय, पण पास्टर अजूनपर्यंत काम नाही होत. लक्षात ठेवा प्लीज, मी काय सांगतो ऐका. ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस तुमचे शब्द जे मरत नाही ते शब्द जीवन आहेत. म्हणा माझे शब्द येशू ख्रिस्तासारखे जीवन आहेत. कारण जसा तो स्वर्गात आहे, तसा मी पृथ्वीवर आहे. मी त्याच्या प्रतिरूपात बनवलेलो आहे. म्हणून जसा तो बोलतो, जर मी बोललो माझे शब्द मरणार नाही, ते काम होणारच. जसं एखादं बी पेरलं जातं आणि बी पेरल्यानंतर तुम्ही जमीन खोदून बघत नाही कुठवर पेरलंय, कुठवर उगवलंय. तुम्हाला माहिती आहे पेरलेलं आहे आणि उगवणार. हालेलुया. सो काही परिस्थिती असो देवाच्या बाजूने बोलणारे बना. आमेन. म्हणा काही परिस्थिती असो, माझा विश्वास मी देवाच्या बाजूने बोलणारा बनणार. कारण माझे शब्द एक तर निर्माण करतील, नाही तर नाश करतील. लक्षात ठेवा तुमचे शब्द खूप महत्वाचे. अनेक लोक मी विश्वासू पाहतो, ते थोडा वेळ देवाचं वचन बोलतील, लगेच म्हणतील मेलो 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 मेलो. लगेच म्हणतील पास्टर काय होईल, पास्टर असं होईल तसं होईल. नो सिस्टर, विश्वासू माणूस शेवटपर्यंत म्हणतो नो, इजाकाला देव मेल्यातून उठवायलाही सामर्थ्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. रक्तप्रवाहीसारखे तुम्ही म्हणलं पाहिजे नो, मी परत खाली हात नाही येणार, मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला तरी मी बरी होईल. काय विश्वास आहे. यस. शतपती म्हणाला शब्द मात्र बोल, म्हणजे माझा चाकर बरा होईल. बायबल सांगतं येशूला आश्चर्य वाटलं. यस. आणि येशू म्हटलं असा विश्वास मी इस्रायलात पाहिला नाही. इस्रायलात कुठेच पाहिला नाही. आणि बायबल सांगतो तो म्हटला जा तुझा चाकर बरा झाला. जा तुझा चाकर बरा झाला. काय शब्द होते. तो म्हटला ज्याला मी म्हणतो ना. शतपती काय म्हणतो ऐका, माझी इच्छा काढूया प्लीज, कृपा करून काढा. तर तुम्ही प्लीज आलात शतपतीकडे प्लीज वाचूया. मत्ते 8व्या अध्यायामध्ये आपण आहोत. मत्ते 8वा अध्याय आणि 5 ते 13. मत्ते 8वा अध्याय 5 ते 13 मध्ये आपण येऊया.
प्लीज वाचूया. मग तो कफरनहूमास आल्यावर हा एक शतपती त्याच्याकडे आला. ओके. आणि तो विनंती करीत म्हणाला, हे प्रभू, हा माझा चाकर पक्षघाताने भारी पिडलेला असा घरात पडून आहे. ओके. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. मी येऊन त्याला बरे करीन. से येशू ख्रिस्त तुरळीक म्हणाला कोणाला तरी मी तुझ्या घरी येईल. जक्काईच्या ऐवजी जक्काईला म्हणाला मी तुझ्या घरी येईल. पण त्याच्यानंतर ह्या माणसाला म्हणाला मी तुझ्या घरी येतो आणि मी तुझ्या चाकराला बरे करीन. बरे करील. मी तुझ्या चाकराला बरे करीन. किती मोठं संधी बघा. कोण घरी येतंय? येशू. किती लोकांना आवडेल येशू घरी आलेला? यस. पण किती लोकांना आवडेल येशू घरी नाही येता शब्द बोललेला? देखो बहुत से हात कम आहे. मी काय निवडेल माहितीये? मी म्हणेल तू फक्त बोल. यस. तू फक्त बोल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय. तेव्हा शतपतीने उत्तर देऊन म्हटले, हा हे प्रभू, तू माझ्या छपराखाली यावे असा मी योग्य नाही. योग्य नाही. पण शब्द मात्र बोल. काय बोल? शब्द मात्र बोल. त्याला त्याच्या येशूच्या शब्दाची किंमत माहित होती. यस. त्याला येशूच्या शब्दाची किंमत माहित होती. आज तुम्हाला येशूच्या वचनाची किंमत माहित असेल, तुमच्या मुखात वचन असतील. आमेन. पुढे असं लिहिलंय, वाचूया. म्हणजे माझा चाकर बरा होईल. म्हणजे माझा चाकर बरा होईल. म्हणजे माझा चाकर बरा होईल. पुढे असं लिहिलंय, कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला माणूस असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत. ओके. आणि याला मी म्हणतो जा, म्हणजे तो जातो, व दुसऱ्याला म्हणतो ये, म्हणजे तो येतो, आणि माझ्या दासाला म्हणतो हे कर, म्हणजे तो ते करतो. आणि हे ऐकून येशूला नवल वाटले. ना ऐका शतपती काय म्हणतोय. माझी इच्छा आहे म्हणा सगळ्यांनी. शतपती म्हणतो माझ्या चाकरांना जर मी म्हटलं ये, तो येतात. तो येतो. जातात. हे काम करतात. याचा अर्थ शतपती आपल्याला शिकवतोय की माझ्या शब्दात एवढं सामर्थ्य आहे की माझे सेवक माझं ऐकतात. माझे सेवक ऐकतात. तर मी एवढा बोलल्यावर ऐकतात, तर तू तर राजांचा राजा आहे. तू तर सर्व जगाचा अधिपती, निर्माण करणारा, तू सर्व सामर्थ्यवान देव आहे. तुझा शब्द मग आजार नाही ऐकणार. यस. म्हणून हा शतपती म्हणतो जर माझं ऐकतात तर तुझं किती ऐकतील. यस. आमेन. तू काय बोल? शब्द मात्र बोल. आय सेड काय बोल? शब्द मात्र बोल. काय बोल? शब्द मात्र बोल. आणि बायबल सांगते येशूने शब्द बोलला आणि त्याच तासी त्याचा चाकर बरा झाला. की लोकांची इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये मोठमोठे कार्य व्हावं. म्हणा माझं तोंड सांभाळणं खूप गरजेचं आहे. माझं तोंड सांभाळणं खूप गरजेचं आहे. म्हणून असं लिहिलंय नीतिसूत्र 20-21 हे वचन सगळ्यांना माहित आहे. नीतिसूत्र 18:20-21 प्लीज वाचूया. मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल. ओके. आणि तो आपल्या ओठांच्या उत्पन्नाने तृप्त होईल. हा, मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल. त्याच्या मुखाच्या फळाने भरेल. पण काही लोक म्हणतील पास्टर मी तर अन्न खाल्ल्यावर पोट भरतय. काही लोक अन्न खाऊन बी तृप्त नाहीये. पुढे असं लिहिलंय, वाचूया. आणि तो आपल्या ओठांच्या उत्पन्नाने तृप्त होईल. आणि तो आपल्या होठाच्या उत्पन्नाने तृप्त होईल. मरण व जीवन जिभेच्या सत्तेत आहे. मरण व जीवन जिभेच्या सत्तेत आहे. हा. आणि तिची आवड धरणारे तिचे फळ खातील. आणि तिची आवड धरणारे तिचे फळ खातील. किती महत्वाचं वचन आहे. चर्चला जरी कळालं तर रोज सकाळी तुम्ही उठून म्हणताल मी जिवंत देवाचे लेकरू आहे. यस. आमेन. माझा विश्वास जिवंत देवावरती आहे. यस. आणि मी जगणार, मी वाढणार, मी कमी नाही होणार आणि देवबाप तुम्हाला वाढवेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय. म्हणा माझ्या मी माझे मुख सांभाळून वापरेल. देवाच्या वचनाने भरलेलं माझं मुख असेल. मी केव्हाच नकारार्थी बोलणार नाही. कारण माझ्या वचनाद्वारे एक तर गोष्टी घडतील नाही तर नाश होतील. धन्यवाद प्रभू. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय. प्रेज द लॉर्ड. सो बायबलचं वचन आपल्याला शिकवतं की आपण विश्वासामध्ये टिकून राहिला पाहिजे. म्हणा माझा विश्वास परत एकदा मला मिळवून देऊ शकतो. माझी इच्छा आहे सगळ्यांनी वचन कृपा करून ऐका. उत्पत्ती 26 मध्ये येऊया आपण. उत्पत्ती 26 अध्याय. उत्पत्ती 26 अध्यायामध्ये आपण आहोत. उत्पत्ती 26 अध्याय. उत्पत्ती 26 अध्यायामध्ये आपण आहोत. हालेलुया. या दैवाच्या वचनाकडे आणि आपण वाचूया. उत्पत्ती 26 अध्याय. आलात का? यस. आमेन. ओके.
कृपा करून माझ्यावर मला सहन करा आणि उत्पत्ती 26 मध्ये या. आलात का? ओके. बायबल आपल्याला काहीतरी शिकवतं. हे मी मुंबईमध्ये प्रीच केलं, पण आज तुमच्या समोर मी प्रीच करेल. उत्पत्ती 26 अध्याय. बायबल एक इसाकाविषयी बोलतं ना. ऐका, वाचूया सिस्टर. पहिलं वचन. आणि अब्रामाच्या दिवसात हा जो पहिला दुष्काळ पडला होता, ओके, त्याशिवाय आणखी एक दुष्काळ त्या देशात पडला. हा तेव्हा इसाहाक गरारात पलिश्त्यांचा राजा अभिमलेक याच्याकडे गेला. हा आणि परमेश्वराने त्याला दर्शन देऊन सांगितले की खाली मिस्रात जाऊ नको. जो देश मी तुला सांगेल त्यात राहा. हा या देशात उपरी म्हणून राहा आणि मी तुझ्या संगती असेल, मी तुझ्या संगती असेल व तुला आशीर्वाद देईन. व तुला आशीर्वाद देईल. कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संतानाला देईल. हा. आणि तुझा बाप अब्राहम याच्याशी मी जी शपथ केली ती स्थापीन. आणि मी तुझे संतान आकाशातल्या ताऱ्यांसारखे बहुतपट करीन. आमेन. आणि हे सर्व देश मी तुझ्या संतानाला देईन. आणि तुझ्या संतानाकडून पृथ्वीतील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. ना माझ्याकडं इसाक देव बोलला देव बोलला दुष्काळामध्ये. दुष्काळामध्ये ना इसाकाने तयारी केली ती कुठं जायची? मिस्रामध्ये. कारण मिस्रामध्ये अन्न होतं. पण देव म्हणला गरारातच राहायचं जिथं दुष्काळ आहे. इमॅजिन, कोण बोलते दुष्काळात राहायला? देव. बोलत जा, कोण बोलते दुष्काळात राहायला? देव. देव. आणि बायबल मध्ये लिहिलंय की देव म्हटला मी तुला इथंच आशीर्वाद देईल. कुठं? दुष्काळामध्ये. कुठं मी तुला संपन्न करील? दुष्काळात. दुष्काळात. कुठं तुझी संतती वाढवील? दुष्काळात. कुठं तू भाऊगुणित होशील? दुष्काळात. आणि बायबल मध्ये इसाकाने तयारी केली गरारात जायची, पण इसाकाला देवाने सांगितलं दुष्काळातच राहायचं. नाव किती मोठा प्रश्न आहे. इसाका पुढे मोठा प्रश्न आहे. एक तर देवाचं ऐकायचं आणि दुष्काळात राहायचं, नाही तर देवाचं नाही ऐकून जिथं पाणी आहे, जिथं पीक आहे, भाकर आहे, तिथं जायचं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना कसा विश्वास ठेवायचा ना. आज खूपशे लोक चर्चला आलेले आहेत, खूपशे लोक माझ्याकडे बघत आहेत. प्लीज कृपा करून ऐका. ऑनलाईन देखील मला पाहत आहेत. तुमच्याही जीवनात असंच असेल की पास्टर देवाच्या वचनावरती विश्वास ठेवायचा का जग सांगते त्याच्यावर विश्वास ठेवायचा का माझे डोळे जे पाहतात किंवा कान जे ऐकतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा? असा प्रसंग प्रत्येक विश्वासाच्या जीवनात एकदा तरी येणारच. आय सेड एकदा तरी येणारच. पण बायबल मध्ये लिहिलंय की देव ज्यावेळेस अभिवचन देतो, लक्षात ठेवा, देव तुमची परीक्षा पाहिल. वाईटाने पाहत नाही. देव अशी परीक्षा पाहिल की बघू हा माझा ऐकतो का जगाचा ऐकतो आणि दुष्काळाकडे पाहून माझ्या वचनातून लांब जातो. अशी परीक्षा येणार. पण मी तुम्हाला ओरडून सांगेल, देवाच्या बाजूने उभं राहायचा 100% निर्णय घ्या. यस आमेन. आपले पवित्र हात वर करून म्हणूया, मी देवाच्या बाजूने उभा राहायचा. मी देवाच्या बाजूने उभा राहायचा 100% निर्णय घेतला पाहिजे. 100% निर्णय घेतला पाहिजे. कारण माझ्या देवाला एका क्षणात दुष्काळ दूर करता येतो. गोष्टी बदलता येतात. समुद्र दुभागता येतो. सर्व कार्य करता येतात. तो माझा देव आहे. पण शैतान तुझ्या कानात येऊन म्हणेल, ए तुला कळत नाही का, सगळे लोक घरातून निघून मिस्रात चाललेत, इथं पाणी नाहीये, इथं पीक नाहीये, इथं तू उपाशी मरशील. ए ऐक, देव बोलला. पण देव बोलला याचा अर्थ असा नाही की तू त्याचं ऐकून राहायला पाहिजे. जा, असा प्रसंग येईल. पण बायबल मध्ये लिहिलंय की आपण देहात नाही जगणारे, आपण आत्म्याने जगणारे लोक आहोत. यस आमेन. बोला माझ्या, मी पाहून जगत नाही, मी विश्वासाने जगणार आहे. बोला परत एकदा, मी पाहून जगत नाही, मी विश्वासाने जगणार आहे. हालेलुया. जर तुम्ही त्या कंपनीत काम करताय, ज्या ऑफिस मध्ये काम करताय आणि तिथं रविवारी सुट्टी आहे तुम्हाला चर्चला येण्यासाठी, पण असं एक ऑफर येईल की तिथं रविवारी सुट्टी नाहीये पण याच्यापेक्षाही डबल तुम्हाला पगार मिळेल. यस. आणि मग तुम्हाला वाटेल, जाणे तो रविवारी सुट्टी नाहीये पण पगार तर डबल आहे ना, फॅसिलिटीज आहेत, अजून बऱ्याचशा आम्हाला तिथं व्यवस्थित फॅसिलिटीज मिळतात. मग शैतान म्हणेल, जाऊ दे रविवारी सुट्टी नाही असेल तर काय झालं, ऑनलाईन बघ ना.
नाही तर मग संध्याकाळी बघ पास्टरचा मेसेज, आपलं काम कर, डबल पगार मिळेल. पण एका बाजूने देवाचं वचन म्हणेल घाबरू नको, रविवारी जरी तुला सुट्टी तुला मी दिलीये, कारण तू जाऊन माझ्या संगतीमध्ये चालावं. Yes. आणि तुला जरी सिंगल पगार असेल पण तो डबल पगारापेक्षा मी तुला सिंगल पगारावरती वाढवेल. Yes, amen. आणि जे डबल पगार घेऊन आशीर्वादित होणार नाही, तू सिंगल पगार होऊन त्याच्यापेक्षा 100 पटीने आशीर्वादित होशील. Yes, amen. अशी निवडण्याची वेळ येईल. Yes. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, अशी निवडण्याची वेळ येईल. वेळ येईल. तुमच्या लग्नाविषयी अशी वेळ येईल. देखो ये है डॉक्टर है, इंजीनियर है, बड़ा बड़ा है, अरे देख सादा सादा व्यक्ति है, लेकिन ये बिलीवर है, ये विश्वासु है. इसके पास क्या है? इसके पास कुछ नहीं, इसके पास स्वर्ग है. Yes, amen. इसके पास क्या है? स्वर्ग है. स्वर्ग है. उसके पास सब जग है, हमारे पास स्वर्ग है. Amen. कुठलं टिकणार? स्वर्गातलंच. ज्ञानाने नाही, आत्म्याने चालायचं. Amen. आणि देवाने दिलेल्या ज्ञानाने सुद्धा चालायचं. मी तुम्हाला लहान लहान उदाहरण देतोय. वेळ येईल सिस्टर ब्रदर, वेळ येईल निवडायचं. एक वेळ निवडायची वेळ येईल. मी काय निवडू? नेहमी देवाच्या बाजूने निवडायचं. 100% निर्णय घ्या. Yes. थोडा त्रास होईल, थोडं वाईट वाटेल, थोडं लोक वेडे म्हणतील, थोडं लोक तुम्हाला नावं ठेवतील, ठेवू द्या. पण अशी वेळ येईल ज्यांनी नाव ठेवले ते तुमची स्तुती करतील. Yes, amen. ज्यांनी तुमच्या विरुद्ध गेले तेच तुम्हाला म्हणतील यस तू 100% आशीर्वादित आहे. Yes. देवाच्या बाजूने निर्णय घ्या. Yes, amen. म्हणा बाकी काहीच टिकणार नाहीये, बाकी काहीच टिकणार नाही, फक्त देवाचं वचन टिकणार आहे. फक्त देवाचं वचन टिकणार आहे. हालेलुया. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय. सो इजाकाने कुठं राहायचा निर्णय घेतला? घरात. दुष्काळाच्या जागी. Yes. पण त्या दुष्काळात कोणाचं वचन आलं? देवाचं. आणि काय म्हटलं? मी इथं तुला 100% आशीर्वाद देईल. Amen. ना दिला होता का? फक्त वचन आलतं. Yes. आणि इजाकापुढे 2 मार्ग होते. एक तर दुष्काळापासून लांब पळायचं जिथं पाणी आहे, जिथं पीक आहे, जिथं भाकर आहे. आणि दुसरा मार्ग होता देवाचं ऐकून दुष्काळात राहायचं आणि पेरायचं. Yes. काय निवडायचं? इजाकाला लोक म्हणत असतील इजाक तू मूर्ख आहे, इजाक तू वेडा आहे. अरे बाबा आम्ही सगळे घरात सोडून चाललोय का आम्हाला इथं अन्न नाही मिळणार. इजाकाला नावं ठेवले असतील, इजाकाला बोलले असतील, पण इजाक म्हटलं असेल तुम्ही काही जरी बोललं तरी चालेल, वचन आलेलं आहे. Yes, amen. देव बोललेला आहे. सर्व मानवजात खोटी ठरव पण माझा देव खरा आहे. Amen. आपले पवित्र हात पण करणं म्हणा मी देवाच्या बाजूने जर उभा राहिलो, मी देवाच्या बाजूने जर उभा राहिलो आणि देवाच्या वचनावरती विश्वास ठेवला, आणि देवाच्या वचनावरती विश्वास ठेवला, 100% मी प्रतिफळ पाहणार. 100% मी प्रतिफळ पाहणार. कारण मला एक गोष्ट माहित आहे, मला एक गोष्ट माहित आहे, देवाचं वचन टिकणार म्हणजे टिकणार. देवाचं वचन टिकणार म्हणजे टिकणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 काय लोक म्हणतील पास्टर थोडा वेळ घरातून मिश्रात जाऊन येतो परत घरात येतो. नाही नाही, प्रभू असं काम नाही करत. एक तर घरात राहा नाही तर मिश्रात राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक घरामध्ये राहायला तयार आहेत? यस. नाही आपको नहीं समझ आ रहा है. की लोक प्रभू म्हणतो त्या देशात राहायला तयार आहेत. यस. अरे पूर्ण हात वर करा, तुम्ही तयार आहात. यस. मग स्वर्गाने तुमचा फोटो काढलाय. यस. मग देव म्हणतो इजाकाच्या सारखे मी तुला वाढवणारा देव आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना किती लोक म्हणतात की पास्टर थोडं मिश्रात बी जाऊन आलं पाहिजे. नको. नो नो नो, मिश्रात दिसतं चांगलं पण आतमध्ये मरण आहे. यस. आतमध्ये नाश आहे. यस. ना पुढे असलेले प्लीज वाचूया, सिस्टर वाचूया, ऐका देवाचं वचन. कारण अब्राहमाने माझा शब्द मानला, अब्राहमाने माझा शब्द मानला आणि माझे विधी माझ्या आज्ञा. सी देव काय म्हणतो ऐका, व्हेरी इम्पॉर्टंट. इजाक अब्राहमाने माझा शब्द मानला. काय मानला अब्राहमाने शब्द? देव अब्राहमाला म्हणाला तुझा देश सोड आणि जिथं सांगतोय तिथं जा, आणि मी तुझ्याद्वारे राष्ट्र निर्माण करेल. यस. आणि तुझ्याद्वारे पृथ्वीचे राष्ट्र तयार आशीर्वादित होतील. हा अब्राहमाने नियम माझा मानला आणि मी पाहिलं तिथं तो गेला आणि शेवटी अब्राहम आशीर्वादित झाला. ना पुढे असलेले प्लीज वाचूया. कारण अब्राहमाने माझा शब्द मानला, ओके, आणि माझे विधी माझ्या आज्ञा माझे नियम
व माझे कायदे पाळले. हा, कायदे पाळले. नाव देव सगळं स्पष्ट करून सांगतोय. देव तुमच्या पास्टरद्वारे देखील तुम्हाला स्पष्ट करून सांगतोय. रविवारी सुट्टी मिळाली हे देवाचं काम आहे. यस आमेन. आणि नसेल तर प्रार्थना कर, तिथं देखील तुला मिळेल. यस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्याकडे सगळं काय आहे. यस. पण त्याच्या घरात ज्यावेळेस तू एंटर होशील त्यावेळेस त्याच्या घरामध्ये जी अशांती आहे तुला जगू नाही देणार. पण याच्या घरात काही नाहीये, पण येशू आहे. याच्याकडे पूर्ण चान्सेस आहे वाढवला जाणार. आमेन. पण याच्या घरात जी शांती व आनंद आहे, याच्या जीवनामध्ये जे आशीर्वाद आहे, ते जगात तुला कुठंच नाही मिळणार. यस. मी तुम्हाला प्रोत्साहन देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक लोक आम्हाला फोन करतात, श्रीमंत लोक, आणि म्हणतात की पास्टर आम्हाला जगूशी वाटत नाही. म्हणतो तुमच्याकडे सर्व काय आहे, फायदा नाही पास्टर. एक तर डायबिटीज है, ब्लड प्रेशर भी है, आणि हाई ब्लड प्रेशर है. कुछ खा भी नहीं सकते, कुछ कर नहीं सकते. मी त्यांना नेहमी सांगतो, जर फक्त तुम्ही देवाच्या बाजूने उभं राहिला तर किती बरं होईल. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. सो देव म्हणला, अब्रामाने माझा शब्द मांडलाय, विधी मांडल्या, आज्ञा मांडल्या, माझी इच्छा इजाक तू देखील मानावा. ज्यावेळेस अब्रामाकडे काही नसताना त्यांनी मांडलं, इजाक तू देखील मान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा माझी परीक्षा होईल. माझी परीक्षा होईल. ना भिऊ नका बरं का. देव कुठले आजार देऊन परीक्षा पाहत नाही. देव कुठल्या वाईट गोष्टी परीक्षा आहे. देव अशी परीक्षा पाहिल की तुम्ही देवाच्या बाजूने उभं राहता का जगाच्या बाजूने. अशी वेळ येईल. अशी वेळ येईल. सिस्टर, अशी वेळ येईल. अशी वेळ येईल. ना. प्लीज कृपा करून ऐका. काय लोक म्हणतील मग पास्टर कशी परीक्षा येईल ना. परत एकदा सांगतो, देव केव्हाच वाईटाने परीक्षा पाहत नाही. नाही. तुमच्या विश्वासाची परीक्षा येईल की तुम्हाला जग पाहिजे का येशू पाहिजे. यस. ही परीक्षा येईल. तुम्ही देवाचं ऐकायचं का जगाचं ऐकायचं, ही परीक्षा येईल. ही परीक्षा येणार. यस. आणि त्यावेळेस तुम्ही म्हटला नो, मला देवाच्या बाजूने उभं राहायचंय, स्वर्ग उघडला जाईल. यस. ऐसे स्वर्ग उघडला जाईल. यस. देवदूत तुमच्या सेवेला येतील. देवाचे आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती येतील. तुम्ही सफळ व्हायला चालू होणार आणि तुम्ही उंच केले जाणार. यस आमेन. समज में आ रहा है. आपल्या हृदयावर हात ठेवा. म्हणा हे हृदय हे हृदय देवापासून केव्हा फिरलं नाही पाहिजे. देवापासून केव्हाच फिरलं नाही पाहिजे. कारण मला जगणं ख्रिस्त आहे कारण मला जगणं ख्रिस्त आहे आणि मरणं लाभ आहे. आणि मरण लाभ आहे. म्हणा माझा विश्वास मी केव्हा गमावणार नाही. माझा विश्वास मी केव्हाच गमावणार या नाही. जगातल्या गोष्टींमुळे, या जगातल्या गोष्टींमुळे, खाण्यापिण्यामुळे, खाण्यापिण्यामुळे, जगातल्या सोने नाण्यामुळे जगातल्या सोन्या नाण्यामुळे माझा विश्वास मी नाही गमावणार. माझा विश्वास मी नाही गमावणार. कारण देवाच्या नजरेत, कारण देवाच्या नजरेत त्याच्यावर असलेला विश्वास त्याच्यावर असलेला विश्वास अत्यंत मोलाचा आहे. अत्यंत मोलाचा आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. I say praise the Lord. हालेलुया. समझ में आ रहा आपको. यस. इजाकाने निर्णय घेतला, जगाला हसू द्या, जगाला ओरडू द्या, जगाला नावं ठेवू द्या, मी देवाच्या बाजूनेच उभा राहील. यस आमेन. पुढे असं लिहिलंय, वाचूया. आणि इसाहाक गरारात राहिला. आणि इजाक गरारात राहिला. हा. मग त्या ठिकाणाच्या लोकांनी नो 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 12 वचनाकडे येऊया आता. 12 वचन. यस. आणि इसाहाकाने त्या देशात धान्य पेरले. ना कुठल्या देशात. दुष्काळाच्या देशात. सिस्टर बोलत जा, कुठल्या देशात. दुष्काळाच्या देशात. जिथं पाणी नाहीये, जिथं दुष्काळ आहे, जिथं ढग पूर्ण पांढरेत, जिथं अजिबात सगळी जमीन सगळीकडे कोरड आहे, प्यायला पाणी नाही. इसाक अशा देशात काय पेरतोय. धान्य पेरतोय. कोणाकडे बघून. देवाकडे. कोणाचा शब्द ऐकून. देवाचा. कोणाच्या बरोबर चालायचा निर्णय घेऊन. देवाबरोबर. ते लोक आशीर्वाद देतात. आमेन. ना हा संदेश तुम्हाला कुठंच भेटणार नाही. हा संदेश डायरेक्ट देवाच्या आत्म्याद्वारे येतो. यस. प्लीज कृपा करून ऐका. प्लीज कृपा करून ऐका. जे तुमच्या डोळ्याला दिसतं त्या सेन्सेसनी, त्या फिलिंग्सनी चालू नका. फसवणाऱ्या गोष्टी आहेत. देवाच्या वचनाद्वारे आणि आत्म्याद्वारे चाला. तुम्ही समृद्धीला येणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूपशे लोक फसवले गेलेत आणि आज ते कुठंच नाहीये. का? कारण त्यांनी पाहून निर्णय घेतला आणि ते अपयशी झाले. पण धन्य लोक ज्यांनी देवाचा ऐकून निर्णय घेतला. यस.
बोला माझ्या देव माझ्याशी बोलतो म्हणजे बोलतो. देव माझ्याशी बोलतो म्हणजे बोलतो. पहिलं म्हणजे वचनाद्वारे. पहिलं म्हणजे वचनाद्वारे. म्हणा वचन सगळ्यात महत्वाचं आहे. वचन सर्वात महत्वाचं म्हणा आहे. देव वचन सोडून केव्हाच बोलणार नाही. देव वचन सोडून केव्हाच बोलणार म्हणा नाही. जे काही वचन सोडून आहे जे काही वचन सोडून आहे ते शैतानापासून आहे. ते सैतानापासून आहे. जे काही वचनाद्वारे आहे जे काही वचनाद्वारे आहे ते देवाच्या आत्म्याद्वारे आहे. ते देवाच्या आत्म्याद्वारे आहे. आणि ते मी ऐकणार. ते मी ऐकणार. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा ना. बायबल पुढे सांगतं इजाकाने दुष्काळात धान्य पेरले. वाचूया सिस्टर प्लीज वाचूया. व त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळाले. किती पट पीक मिळाले? 100 पट ना. बायबल स्पेसिफिक आहे. बायबल एकदम क्लिअर आहे. त्याच वर्षी, पुढच्या वर्षी नाही, 3 वर्षांनी नाही, ज्या वर्षी इस्रायलने दुष्काळात पेरलं त्याच वर्षी 100 पट पीक मिळालं. किती पट पीक मिळालं? 100 पट. येशूच्या नावात मी डिक्लेअर करतो, आज जे तुम्ही या दिवसात विश्वास ठेवणारे आहात, प्रभू येशूच्या नावात तुम्ही मोठा हंगाम बघणार आहात. आमेन. मोठे तुमचे आशीर्वाद बघणार आहात. यस. आमेन. तुमचा विश्वास जिवंत देवावर सोडू नका. यस. त्याचं मोठं प्रतिफळ आहे. आमेन. त्याचं मोठे प्रतिफळ. पण पास्टर ते लोक खूप पुढे गेले, माझ्यापेक्षा खूप पुढे गेले पास्टर. बघा ना, ते लोक एवढे समृद्धीला आले, त्यांनी देवाचं न ऐकता किती पुढे गेले. जाऊ दे, ते 120च्या स्पीडने पुढे गेले असतील. किती? 120. किती? 120. तू 1000 स्पीडच्या पुढे जाशील. यस. आमेन. ज्यावेळेस ते चालतील देव तुला पळवेल. आमेन. ज्यावेळेस ते पळतील देव तुला उडवेल. आमेन. नाही, तुला नाही कळालं मी काय सांगितलं? की लोकांना कळालं मी काय बोललो? यस. म्हणा ज्यावेळेस ते चालतील, ज्यावेळेस ते चालतील मी आशीर्वादामध्ये पळणार. मी आशीर्वादात पळणार. ज्यावेळेस ते आशीर्वादात पळतील, ज्यावेळेस ते आशीर्वादात पळतील, मी मोठं उंच भरारी घेऊन पुढे जाईल. आणि मी उंच भरारी घेऊन पुढे जाईल. हे माझे आशीर्वाद आहेत. हे माझे आशीर्वाद आहेत. पण तपासणी होईल. यस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितने लोग समझ में आ रहा है? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 एका बहिणीने मला फोन केला काल आणि ते सांगितलं की पास्टर देवाने माझी मोठी प्रार्थना ऐकली. म्हटलं काय झालं? पास्टर मला 7 मुली होत्या. किती? 7 मुली. मला मुलगा पाहिजे होता, पण 7 मुली होत्या आणि 8व्यांदा मी गरोदर राहिले. आणि मी तुम्हाला सांगितलं आता 7 मुली झाल्यात, आता 8वी मुलगी नकोय. मी नेहमी सांगतो मुली सगळ्यात चांगल्या असतात. मुलं देखील असतात, पण माहित नाही का लोकांमध्ये हे प्रॉब्लेम आहे. ओके, लेट इट बी. इने मला सांगितलं की पास्टर मी विश्वासू आहे, पण माझा नवरा अविश्वासू आहे. त्याने मला सांगितलं तुझी प्रार्थना देव ऐकतो का बघूया. मी त्याला सांगितलं देव तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला 7 मुली होत्या आणि तिला 8वा मुलगा पाहिजे होता. काल तिचा फोन आला की पास्टर डिलिव्हरी झालेली आहे आणि सुंदरसा मुलगा झालेला आहे. ना प्लीज कृपा करून ऐका. इमॅजिन करा 7 मुली आहेत आणि ते शैतान तिला किती विचार देत असेल. 8वी मुलगीच असेल, पण प्रेज गॉड तिने देवावरती विश्वास ठेवला. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो इसाकाने दुष्काळात पेरलं आणि बायबल सांगतं दुष्काळात पेरल्यानंतर पुढे वाचूया. ऐका देवाचं वचन. त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळाले. त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळाले. किती पट? 100 पट. किती पट? 100 पट. 100 पट पीक मिळालं. पीक मिळाले. म्हणा हे माझं वर्ष आहे. हे माझं वर्ष आहे. कारण मी वचन ऐकतोय. कारण मी वचन ऐकतोय. आणि जे मी आज ऐकतोय जे मी आज ऐकतोय तेच माझ्या जीवनात होणार आहे. तेच माझ्या जीवनात होणार आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही बाय चान्स ने आलेले. हे वचन असंच नाही आलं. माझी इच्छा नव्हती हे वचन बोलावं, कारण मी मुंबईमध्ये ऑलरेडी बोललो होतो. पण रात्री मी प्रेयर करत असताना प्रभू म्हटला हे बोल माझ्या लोकांशी, बोल माझ्या लोकांना सांग की इजाकाने परीक्षेत पास झाला. कारण इजाकाने दुष्काळाकडे, लोकांकडे, बघायकडे कान बंद केले आणि देवाकडे बघायला कान उघडले. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेत असता लक्षात ठेवा अनेक लोक सल्ला द्यायला येतील. काही लोक शैतानाच्या बाजूने सल्ला देतील, काही लोक देवाच्या बाजूने सल्ला देतील, काही लोक मध्येच उभा राहून सल्ला देतील.
काय माहितीये, इसका भी सुनो उसका भी सुनो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि केव्हा होईल माहितीये, ज्यावेळेस तुम्ही अशा परिस्थितीमध्ये असणार, अशा असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इजाकाची बायको रिबेका आणि त्याच्या दुसऱ्या बायका होत्या, त्या देखील तिला परत असे, इजाक पीठ संपलंय, धान्य संपलंय, लवकर करार सोड. इजाक म्हटला, बाई देवाने मला वचन दिलेलं आहे, माझं पीठ आणि मीठ आणि तेल वाढवायला तो सामर्थ्यवान आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे इजाक ते सगळं बरं आहे, पण आज काय आहे, आज विश्वास आहे. आज काय आहे, विश्वास. आज काय आहे, विश्वास. मग उद्या काय आहे, उद्या प्रतिफळ आहे. आमेन. इजाकाची बायका म्हणलं असेल, पण इजाक अरे पण तू आपल्या सगळ्या गोष्टीकडे ती बघ बघ, सगळे लोक चालले. डोंट वरी रिबेका, डोंट वरी, काळजी करू नको. का? कारण ज्याने वचन दिलं तो विश्वासू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी रिबेकाने इजाकाशी बोलायचं थांबवलं असेल, रुसली असेल, कोपऱ्यात बसली असेल. ती म्हणली असेल, हा इजाक पागल आहे. तो म्हणला असेल, माझ्या वडिलांची साक्ष ऐकली का तू अब्रामाची? त्याने तुला साक्ष दिली का नाही की त्याला लेकरू 100 वर्षी देवाने वचन दिलं का नाही? त्याने राष्ट्रांचा पिता बनवला किंवा नाही? त्याच्याद्वारे संतती उभी राहिली किंवा नाही? Yes. बघ रिबेका, तोच देव माझा देव आहे. यस आमेन. रिबेका, ज्याने अब्रामाला उत्तर देव मला देणारच. यस. रिबेका थोडी शांत बसली असेल, पण नंतर परत उभी राहून म्हटली असेल, अब्राम तर गेला, आता तुझी बारी आहे. इजाक म्हटलं असेल, जसं अब्रामाचं झालं तसं माझं बी होणार आहे. यस. बायबल सांगते या सगळ्या गोष्टी लिहिल्या गेल्या जेणेकरून तुम्ही आणि मी साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत की आपला विश्वास आपण ठेवून जिवंत देवावरती पुढे गेलं पाहिजे. अविश्वासाने मागे नाही गेलं पाहिजे, म्हणून या गोष्टी लिहिलेल्या आहेत. यस आमेन. किती लोक समज में आ रहा है? म्हणा, बायबल मध्ये जे लिहिलेलं आहे, बायबल मध्ये जे लिहिलेलं आहे ते माझ्या चांगल्यासाठी लिहिलेलं आहे. ते माझ्या चांगल्यासाठी लिहिलेलं आहे. जेणेकरून जे त्यांच्या जीवनात झालं ते जे त्यांच्या जीवनात झालं माझ्याही जीवनात व्हावं, ते माझ्याही जीवनात व्हावं, ही देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तोंड खूप महत्वाचं आहे. म्हणा, माझे शब्द खूप महत्वाचे आहेत. माझे शब्द खूप महत्वाचे आहेत. म्हणा, जे माझे शब्द वचन बोलणारे आहेत, जे माझे शब्द वचन बोलणारे आहेत, ते अत्यंत महत्वाचे आहेत. ते अत्यंत महत्वाचे आहेत. मी माझं तोंड नाही बदलणार. मी माझं तोंड नाही बदलणार. भले विश्वासात मला किती पुढे मागं जावं लागलं, भले विश्वासात मला किती मागं जावं मी लागलं, माझे शब्द नाही बदलणार. मी माझे शब्द नाही बदलणार. कारण मला एक गोष्ट माहित आहे, मला एक गोष्ट माहित आहे, देवाचं वचन माझ्या मुखात, देवाचं वचन माझ्या मुखात, म्हणजे देवच माझ्याद्वारे बोलतोय. म्हणजे देवच माझ्याद्वारे बोलतोय. कारण जसा तो आहे, कारण जसा तो आहे तसं मी या जगात आहे. तसा मी या जगात आहे. त्याने सांगितलंय, जसं आकाशातून पाऊस पडतो, जसा आकाशातून पाऊस पडतो आणि भूमीला भिजवतो, आणि भूमीला भिजवतो, आणि कोंब उगवतात, आणि कोंब उगवतात, आणि मग पीक येतं, आणि मग पीक येतं. माझं वचन बोला. देव म्हणाला माझं वचन कार्य केल्या बिना परत येत नाही. ते भूमी भिजवणारच, ती भूमी भिजवणारच, ते बी येणारच, ते बी येणारच, ते कोंब येणारच, ते कोंब येणारच, ते पीक ते येणारच, पीक येणारच, आणि कापणी होणारच. तेच वचन माझ्या मुखामध्ये आहे, माझ्या मुखामध्ये आहे. आणि मला माहित आहे, आणि मला माहित आहे, मी पीक बघणार आहे. मी पीक बघणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव अनेकांशी बोलतोय. यस. काही लोक असतील की ज्याने विश्वास सोडायचा प्रयत्न केला असेल, या शेवटच्या दिवसात घट्ट धरा. काही लोक काही मोहात पडले असतील, आणि शैतानाला माहिती आहे तुला कसं विश्वासातून खाली पाडायचं, त्याला दलीला उभा करता येते. पण सॅमसनला हे कळालं पाहिजे की दलीला आहे, यस, ही बेसुनती आहे, यस, आणि हिच्या मागे नाही जायचं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला गल्ल्यात उभा करता येतो, पण दाविदाला हे कळालं पाहिजे की गल्ल्यात मध्ये जो आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो तुझ्या मोहातून, तुझ्या पडण्यापासून तू बाहेर ये, कारण जो विश्वास तुझा आहे तो देवासमोर मौल्यवान आहे. यस. आमेन.
मला माझ्या विश्वासाचं मोठं प्रतिफळ आहे. माझ्या विश्वासाचं मोठं प्रतिफळ लवकर आहे. जाऊया, प्लीज बसूया, पुढे जाऊया. ऐका देवाचं वचन. आणि परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला. आणि परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला. आणि पुढे असं लिहिलंय, आणि तो मनुष्य थोर झाला. कुठं? दुष्काळात. आय सेड कुठं? दुष्काळात. मी म्हणालो कुठं? दुष्काळात. मी म्हणालो कुठं? दुष्काळात. हाच तर देव आहे. यस, हा आमचा देव आहे. आमेन. हा आमचा देव आहे. आणि आम्ही त्याला जवळून चाखलेलं आहे. यस, आमेन. आम्ही त्याला जवळून चाखलेला आहे. त्याला म्हणा, माझ्या देवाला देवाला पाणी भिंतीसारखं उभं करायला खूप आवडतं. पाणी भिंतीसारखं उभं करायला खूप आवडतं. मला माझ्या देवाला माझ्या देवाला शत्रूच्या रथाचे चाक काढायला आवडतात. शत्रूच्या रथाचे चाक काढायला आवडतात. मला माझ्या देवाला माझ्या देवाला यरियोची भिंत एरिहोची भिंत सपाट करायला आवडती. सपाट करायला आवडते. म्हणा माझ्या देवाला माझ्या देवाला जिथं ढग नाहीये, जिथे ढग नाहीये, एका क्षणात ढग आणायला आवडतात. एका क्षणात ढग आणायला आणि आवडतात. पाऊस पाडायला आवडतो. आणि पाऊस पाडायला आवडतो. म्हणा माझ्या देवाला माझ्या देवाला माझ्या प्रार्थनेद्वारे माझ्या प्रार्थनेद्वारे स्वर्गातला अग्नी आणायला आवडतो. स्वर्गातील अग्नी आणायला आवडतो. म्हणा माझ्या देवाला माझ्या देवाला माझ्या प्रार्थनेद्वारे माझ्या प्रार्थनेद्वारे नामान जो कोडी आहे नामान जो कोडी आहे त्याला बदलता येतं. त्याला बदलता येतं. यस, आमेन. तो माझा देव आहे. तो माझा देव आहे. आपले पवित्र हात वर करून म्हणा, मी विश्वास नाही गमावणार. मी विश्वास नाही गमावणार. मी प्रार्थना सोडणार मी नाही. प्रार्थना सोडणार नाही. माझा विश्वास मी टिकून ठेवणार आहे. माझा विश्वास मी टिकवून ठेवणार आणि मी आहे. विश्वासात वाढत जाणार आहे. आणि मी विश्वासात वाढत जाणार आहे. बायबल सांगतं देवाने इजाकाला दुष्काळात आशीर्वाद दिला आणि तो माणूस, थोर झाला. आणि ज्यांनी इजाकाच्या विरुद्ध बोललं त्यांचं काय झालं? आपल्या शेजाऱ्याला विचारा, त्यांचं काय झालं तुला माहित आहे का? थोडं तरी तुला काय बातमी आहे त्यांची? आता माझ्याकडे बघून मला म्हणा, पास्टर मला बाकीच्यांची बातमी माहित नाही हो, मला बायबलच्या देवाची एक बातमी माहित आहे. मला या बायबलच्या देवाची एक बातमी माहिती आहे. तो दुष्काळात देखील 100 पट देऊ शकतो. तो दुष्काळात देखील 100 पट देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी 100% सांगतो, ज्यांनी इजाकच्या विरुद्ध बोलले असतील आणि त्याला वेडे म्हटले असतील, त्यांनी तोंड लपवलं असेल यस, आमेन. आणि ते इजाका पुढे आले नसतील. तुमच्याही जीवनात हेच होईल. आमेन. तुमच्याही जीवनात हेच होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडा संयम बाळगा. यस. थोडं शत्रूला आवाज सहन करा. चला लोकांचा आवाज थोडा सहन करा, कारण जेवढा त्यांचा आवाज आहे त्याच्या कैक पटीने देवबाप तुमचा आवाज उंच करणार आहे. यस, आमेन. आता थोडा आवाज त्यांना बोलू द्या, कारण त्यांना कळू द्या की तुझा आवाज शून्य आहे आणि माझा देव महान कार्य करणार आहे. यस, आमेन. म्हणा मी शत्रूचा आवाज आवाज त्याचा आवाज समुद्राच्या लाटा शांत करणार आहे. यस, आमेन. लाटांपेक्षा बलवान आहेत. यस, आमेन. किती लोक समझ में आ रहा है? आपले पवित्र हात पकडून म्हणा, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. माझा विश्वास मी गमावणार नाही. माझा विश्वास मी गमावणार नाही. अजिबात गमावणार नाही, अजिबात गमावणार नाही. कारण मोठं प्रतिफळ आहे. कारण मोठं प्रतिफळ. ना 2 वचन लवकर लवकर जाऊया, वाचूया, पुढे वाचूया सिस्टर. आणि फार थोर होईपर्यंत वाढत वाढत गेला. ओके. आणि त्याला कळपाचे धन व हा. खिल्लारांचे धन होते. ओके. व पुष्कळ चाकर होते. आणि पलिष्ठी त्याचा हेवा करू लागले. आले आता पलिष्ठी. म्हणा पलिष्ठी तर येणारच. पलिष्ठी तर येणारच. कारण ज्यावेळेस मी आशीर्वादित होतो, ज्यावेळेस मी आशीर्वादित होतो, द्वेष करणारे तो उभं राहणारच. द्वेष करणारे तो उभं राहणारच. नक्की उभे राहणार. नक्की उभे राहणार. 100%. 100%. आणि राहू द्या म्हणा त्यांना, आणि राहू द्यात. कारण त्यांनाच तर जिंकायचंय. त्यांनाच तर जिंकायचंय. प्रभू येशूसाठी. प्रभू येशूसाठी. ना पुढे असलेले व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याचा बाप अब्राहम याच्या दिवसात ओके. त्याच्या बापाच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या, ओके, त्या सर्व पलिष्ठ्याने मातीने भरून बुजवल्या होत्या. बघा द्वेष किती आहे, वाचूया. आणि अभिमलेक इसाहाकाला म्हणाला, हा, तू आम्हा जवळून निघून जा. ना अभिमलेक कोण आहे? हा गराराचा राजा आहे बर का. Yes. इजाकडे घेऊन म्हणतोय, काय म्हणतो ऐका, तू आम्हा जवळून निघून जा, तू आम्हाजवळ निघून जा, कारण तू आमच्यापेक्षा फार समर्थ आहेस. कारण तू आमच्यापेक्षा फार समर्थ आहेस. किती लोकांना आवडेल की तुमच्या जीवनात अशी साक्ष घडावी? यस. किती लोकांना आवडेल तुमच्या जीवनात अशी साक्ष घडावी? यस. माझी इच्छा माझ्या जीवनात अशी साक्ष घडावी. यस.
नक्की लोकांची इच्छा तुमच्या जीवनात अशी साक्ष घडावी. म्हणा थोडा संयम धरा, थोडा संयम धरा. म्हणा शत्रूचा आवाज, शत्रूचा आवाज वाढला तरी चालेल, म्हणा ते जोरात बोलत असतील तरी चालेल, ते जोरात बोलत असतील तरी माझी चालेल, निंदा करत असतील तरी चालेल, माझी निंदा करीत असतील तरी माझ्या चालेल, विरुद्ध बोलत असतील तरी चालेल, माझ्या विरुद्ध बोलत असतील तरी चालेल, मला नावं ठेवत असतील तरी चालेल, मला नावं ठेवत असतील तरी कारण चालेल. एक दिवस, कारण एक दिवस, एक दिवस आजपासून प्रभू येशूच्या नावावर, प्रभू येशूच्या नावावर, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तेच येऊन म्हणतील, तेच येऊन म्हणतील, तुम्ही अत्यंत सामर्थ्यवान आहात, तुम्ही अत्यंत सामर्थ्यवान तुम्ही आहात, अत्यंत आशीर्वादित आहात, तुम्ही अत्यंत आशीर्वादित आहात, कारण देव तुमच्या बाजूने. यस आमेन. राजा येऊन म्हणतोय आणि हेच तो आशीर्वाद प्रभू येशूमध्ये अब्राम, इजाक, इस्रायलचे आशीर्वाद आपले आशीर्वाद. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण काही लोक मला म्हणतील पास्टर तुम्ही तर प्रीचिंग करू शकता, तुम्हाला काय माहिती आहे माझी स्टोरी, तुम्हाला काय माहिती आहे मी कशातून जात आहे, तुम्हाला काय माहिती आहे एकटेपणा म्हणजे काय, तुम्हाला काय माहिती आहे मी किती रडते, रात्र माझ्यासाठी वैऱ्यासारखी आहे, दिवस माझ्यासाठी खायला उठतोय. पास्टर मी याच्यातून जात आहे. सिस्टर तुम्ही ज्याच्यातून गेलेत आम्ही देखील गेलेलो आहे आम्ही देखील गेलेलो आहे. पण आम्ही पुढे जाऊन एकच ओरडून सांगू शकतो, जे मागचे दिवस संपले, आता देवाने परत एकदा आनंदाचे दिवस, आमेन, आशीर्वादाचे दिवस आणलेले. तोच देव तुझ्या जीवनात कार्य करेल. आमेन. देवाला तुझा एकटेपणा माहित आहे, म्हणून मी नेहमी सांगतो देव शक्तीच्या पलीकडे केव्हाच परीक्षा घेणार नाही. पण त्याही परिस्थितीत तुझ्या मुखात एकच वचन पाहिजे, देव दुष्काळात देखील काम करणारा आहे. आमेन. देव दुष्काळात देखील काम करणारा आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐसे प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या विहिरी बुजवल्या गेल्या, ज्या अब्रामाने खोदलेल्या, पलिष्ठाने बुजवल्या गेल्या, बायबल असं सांगतं पुढच्या वचनात, प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. मग इसाक तेथून निघाला, इसाक तेथून निघाला आणि गराराच्या खोऱ्यात डेरा देऊन राहिला. ओके. आणि त्याचा बाप अब्राहम याच्या दिवसात हा. ज्या पाण्याच्या विहिरी खणल्या होत्या, ओके. व ज्या अब्राहमाच्या मरणानंतर पलिष्ठ्यांनी बुजवल्या होत्या, ओके. त्या इसाकाने फिरून उकरल्या. इसाकाने फिरून उकरल्या. ना प्रश्न आहे, इसाकाला कोणी सांगितलं विहीर उकरायला, बुजवलेल्या विहिरी? माझ्याकडे लक्ष द्या. म्हणा अब्रामाने विहीर खोदली, विहीर खोदली, त्याला पाणी लागलं, त्याला पाणी लागलं, वैऱ्याने ती बुजून टाकली, वैऱ्याने ती बुजून टाकली. आणि त्याची इच्छा नव्हती, म्हणा वैऱ्याची इच्छा नव्हती, वैऱ्याची इच्छा त्या नव्हती, विहिरीला पाणी लागावं, त्या विहिरीला पाणी आणि लागावं अब्रामाला आशीर्वाद मिळावा. आणि अब्रामाला आशीर्वाद मिळावा. पण इसाक आला, पण इसाक आला, इसाक आला, इसाक आला, आणि इसाकाने परत त्याच विहिरी खोदल्या, इसाकाने परत त्याच विहिरी उकरल्या, म्हणा उकरल्या, सगळी माती वर काढली, सगळ्या विहिरी स्वच्छ केल्या, सगळीकडे बांधकाम केलं, आणि आता वाट पाहत होता काय येणार, पाणी येणार. तेच काम आपल्याला करायचं. किती लोकांची इच्छा आहे, Yes. शैतानाने जे तुमचे आशीर्वाद थांबवलेत, जे तुम्हाला थांबवलंय, तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीये, तुमच्यासाठी शैतानाने सगळं बुजवलंय, परत एकदा ते चालू व्हावं. किती लोकांची इच्छा आहे? Yes. आपले पवित्र आत्मा म्हणा ते परत चालू व्हावं. मग सिस्टर त्या विहिरी बुजवलेल्या खोदल्या पाहिजेत, यस, उकरल्या पाहिजे, आणि त्या विहिरी साफ केल्या पाहिजेत. पास्टर काय करू मग? उपास आणि प्रार्थना. यस आमेन. उपास आणि प्रार्थना, उपास आणि प्रार्थना. हे आत्मिक युद्ध आहे. म्हणा हे आत्मिक युद्ध आहे. हे आत्मिक युद्ध आहे. म्हणा हे आत्मिक युद्ध आहे. हे आत्मिक युद्ध आहे. ज्यावेळेस मी उपास प्रार्थना करतो, ज्यावेळेस मी उपास प्रार्थना शत्रूने करतो, जे बुजवलंय, शत्रूने जे बुजवले ते उकरलं जातं, ते उकरलं जे जातं, थांबवलेलं आहे जे थांबवलेले ते परत चालू ते होतं, परत चालू होतं, जे बंद केलंय जे बंद केलंय येशूच्या नावात ते चालू होतं. येशूच्या नावात ते चालू कारण होतं. माझं झगडणं कारण माझं झगडणं रक्त मासाशी नाहीये, रक्तमासाशी नाही, अंतरातील दुरात्म्याशी आहे. अंधारातील दुरात्म्याशी आणि आहे. ज्यावेळेस मी उपास करतो, ज्यावेळेस मी उपवास मी करतो, प्रार्थना करतो, मी प्रार्थना करतो, देवदूत येतात, देवदूत येतात, विहिरी उकरल्या जातात, विहिरी उकरल्या जातात, हृदय स्वच्छ केलं जातं, हृदय स्वच्छ केलं जातं, बंद दरवाजे उघडले जातात, बंद दरवाजे उघडले जातात, अशक्य गोष्टी शक्य केल्या जातात, अशक्य गोष्टी शक्य केल्या जातात, देवदूत मार्ग तयार करतात, देवदूत मार्ग तयार करतात, देवदूत मार्ग तयार करतात. आणि मग मला म्हणतात, आणि मग मला म्हणतात, आता पाणी पे, आता पाणी पी, आता त्या मार्गावर चाल, आता तुझ्या मार्गावर चाल, का देवाने तुझ्यासाठी मोठं कार्य केलं. कारण देवाने तुझ्यासाठी मोठं कार्य केलंय. उपास आणि प्रार्थना. आमेन.
देवावरती एकटं राहायची सवय लावा. येस. अर्धा तास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टेज सगळ्यांना आवडतो. तरुण मुलांना तर खूप आवडतो. त्यांना स्टेजचं क्रेज आहे, पण त्यांना फक्त जर देवाच्या वेदीवर बसायचं क्रेज असेल तर किती बरं होईल. येस. त्यांना स्टेजवरती स्टेज मिळेल. आमेन. त्यांना काय करायला आवडतं? कुठलं इथे? इंस्टाग्राम अनेक पोस्ट काढायला आवडतात. मेरा ये पोज है, मेरा वो पोज है, मैं माउंटेन पे रुका हूँ, मैं गॉगल डाला हूँ, मैं ऐसा क्या. मला खूप आवडतं. मला ते व्हॉट्सअप कळत बी नाही आणि काय ते इंस्टाग्राम कळत बी नाही. व्हेरी सॉरी, मी देवासमोर बोलतो. माझा इंस्टाग्राम येशू आहे. आणि ते काय म्हणतात ते स्टेटस म्हणा. स्टेटस रोज स्टेटस अपडेट करायला लोक केव्हाच विसरत नाही. माझी पत्नी मला नेहमी सांगते, हे स्टेटस आलं बघा. म्हणतो मला काही घेणं देणं नाही ते स्टेटस. माझं स्टेटस रोज येशू बरोबर बदललं जातं. Yes, amen. मी गौरवातून गौरवात जाणार आहे. Yes, amen. खूपशे लोक स्टेटस पोस्ट करतात. त्यांनी फक्त जर पवित्र आत्म्याबरोबर राहिले, पवित्र आत्मा तुमचं स्टेटस उभा करेल. Amen. खूपशे लोक देवासाठी उभं राहू इच्छितात. त्यांना स्टेज पाहिजे, त्यांना चमकायचंय, पण त्यांचं हृदय जर पूर्ण थंडगार आहे तर देव तुमचा नाही उपयोग करणार. ज्यावेळेस तुमचं हृदय पवित्र आत्म्याच्या आगीने भरलेलं आहे, मग तुम्ही स्टेजवर थांबा ना खाली थांबा, तुम्ही चमकणारच. Amen. केलं ते देवाचं वचन. म्हणा माझं हृदय पवित्र आत्म्याच्या आगीने गरम पाहिजे. माझं हृदय पवित्र आत्म्याच्या आगीने गरम पाहिजे. मग मला स्टेजचं बी क्रेज राहणार नाही. मग मला स्टेजचं पण क्रेज राहणार आणि नाही. कुठं असेल त्याचं क्रेज राहणार नाही. आणि कुठं असेल त्याची क्रेज राहणार मी नाही. जिथे जिथे असेल विहिरीला पाणी लागणार. विहिरीला पाणी लागणारच. जिवंत पाणी येणारच. जिवंत पाणी येणारच. लोक आशीर्वादित होणारच. लोक आशीर्वादित लोक होणार. तारले जाणारच. लोक तारले जाणारच. परत मी सांगतो, मी स्टेटसच्या विरुद्ध नाहीये. प्लीज स्टेटस पोस्ट करा रोज करा. आय एम व्हेरी सॉरी प्लीज. तुम्ही म्हणतात तुम्ही नाही करतो, आम्ही नाही प्लीज करा. आय एम व्हेरी सॉरी, पण तुम्हाला मी फॅक्ट सांगतोय, वस्तुस्थिती सांगते. वेळ आली की विहिऱ्या ज्या बुजलेल्या आहेत त्या उकरल्या गेल्या पाहिजे. Amen. आणि तुमच्याद्वारे जिवंत पाणी व्हायला पाहिजे. Yes, amen. आणि ते केव्हा व्हाईल? ज्यावेळेस तुमचा आत्मा आणि तुमचं हृदय पवित्र आत्म्याच्या आगीने भरलेलं आहे. Yes, amen. लिबा शेके रमान देवे लो सेब्र हातने मोहोरा भी शेके लबान देवे. आणि मग बघा, विहिरी किती बुजवल्या जाऊ द्या, देव तुमच्यासाठी देवदूत पाठवेल. Amen. आणि विहिरी उकरल्या जातील. Yes. आय सेड विहिरी उकरल्या जातील. Amen. आणि मग बायबल सांगतं पुढे जर वाचत गेला, इजाक विहिरी खोदत गेला, ते बुजवत गेले. पण अशी एक वेळ आली, इजाकाने विहीर खोदली, ते म्हणले आता नको जायला. रहोबोत अशी एक विहीर आली. Yes. तिला इजाकाने नाव ठेवलं रहोबोत, म्हणजे विस्तीर्ण जागा. विस्तीर्ण. आता पलिष्टी म्हणले हा खोदतोय, याला विहिरीला पाणी लागतंय, किती बुजवायच्या. शेवटी ते बंद झाले, पण इजाकाची विहीर चालूच राहिली. Yes, amen. कारण इजाकाने दुष्काळात विश्वास टिकून ठेवला. Yes. किलो म्हणून देवाचं वचन कळत आहे. या शेवटच्या दिवसात प्रभूला घट्ट धरून ठेवा. Amen. घट्ट धरून ठेवा. त्याला म्हणा, शैतान म्हणे तुझा तोटा होईल, त्याला म्हणायचं 100% होऊ दे, कारण 101% फायदा करणारा देव माझ्या बरोबर आहे. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज कृपा करून ऐका. प्लीज कृपा करून ऐका. शैतानाला फक्त तुमचा विश्वास कमी करायचा आहे, आणि या शेवटच्या दिवसात तो हे करेल, कारण त्याची इच्छा आहे की चर्चचा विश्वास कमी झाला की सगळ्या विहिरी बुजल्या जातात. आणि विहीर बुजल्यानंतर पाण्याची तहान भागवली जात नाही, पीक येणार नाही, शेताला पाणी मिळणार नाही, तुमचं जीवन कोरडं होईल. विहिरी खोदल्या पाहिजेत. विहिरी बुजवलेल्या परत काढल्या, आणि त्याला उपास आणि प्रार्थना म्हणतात. मी चॅलेंज देतो, या मंगळवारी प्लीज उपास प्रार्थनेला या. प्रत्येक विहीर जी बुजवली येशूच्या नावात उकरली जाईल. Amen. आणि जिवंत पाणी तुमच्या विहिरीतून चालू होईल. Yes. आणि सगळीकडे देव तुमच्याद्वारे मोठमोठे कार्य करेल. Amen. आपले पवित्र हात वर करून म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. ना शेवटचं वचन आपण प्रार्थना करूया. लवकर येऊया प्लीज. देवाच्या वचनाकडे या. सिस्टर पुढे जाऊया. ओके, त्याच वचनात आपण आहोत. Yes. ज्या अब्राहमाच्या मरणानंतर पलिष्ठ्यांनी बुजवल्या होत्या
त्या इसाकाने फिरून उकरल्या Okay. आणि त्याच्या बापाने जी नावे त्यांना दिली होती Okay. तीच नावे त्याने त्यांना दिली. हा. आणि इसाकाच्या चाकरांनी खोऱ्यात विहीर खणली आणि तेथे जिवंत पाण्याचा झरा लागला. ना बायबल सांगतं कुठलं पाणी, स्पेसिफिकली कुठलं पाणी, असे कुठलं पाणी, जिवंत पाणी. ज्या पाण्यामध्ये आशीर्वाद आहे असं पाणी. यस. मेलेलं पाणी. पाण्याचे अनेक प्रकार आहे, गोड पाणी, कडू पाणी, बोरिंग पाणी, विहीर पाणी, एव्हरी पाणी. बट बायबल आपल्याला अशा पाण्याविषयी बोलतं, जिवंत पाणी. जिवंत पाण्याचा शोध. हे फक्त प्रभू येशू करू शकतो. यस. ना पुढे असलेले प्लीज बसूया. तेव्हा गरारातले गुराखी हे पाणी आमचे आहे असे बोलून इसाहाकाच्या गुराख्यांशी भांडले. भांडले. म्हणून पुढे त्याने त्या विहिरीचे नाव एसेक म्हणजे झगडा असे ठेवले. ना पुढे जाऊया. कारण ते त्यांच्याशी झगडले. ओके. आणि त्याने दुसरी विहीर खणली हा. आणि तिच्यासाठी ते भांडले. म्हणून त्याने तिचे नाव सितना म्हणजे वैर असे ठेवले. ओके. पुढे. मग तो तेथून निघाला हा. आणि त्याने दुसरी विहीर खणली. तेव्हा तिच्यासाठी ते भांडले नाहीत. ओके. म्हणून त्याने तिचे नाव हा. रहोबोत म्हणजे विस्तीर्ण जागा असे ठेवले. हा. पुढे. चाकरांनी विहीर खणली हा. आणि गराराहून अभिमलेख व त्याचा मित्र हौजात व त्याच्या सैन्यांचे सेनापती पिकोल हे त्याच्याकडे गेले. नाही का पुढे. मग इसाक त्यांना म्हणाला, तुम्ही माझा द्वेष करता. तुम्ही मला द्वेष करता. मग मला तुम्ही आपणापासून दूर लावून दिले. हा. मला आपल्यापासून दूर लावून दिले. तर आता तुम्ही माझ्याकडे का आला? आता तुम्ही माझ्याकडे का आला? पुढचं उचल. ते म्हणाले, परमेश्वर तुझ्या संगती आहे. हीच तर साक्षी प्रत्येक विश्वासूला पाहिजे. ते काय म्हणाले? परमेश्वर तुझ्या संगती आहे. इसाक म्हणला, तुम्ही माझा द्वेष केला, तुम्ही मला नावं ठेवले, तुम्ही विहिरी बुजवल्या, तुम्ही असं केलं, तुम्ही का आला माझ्याकडे? आता इसाक म्हणतोय. ते काय म्हणतात? ते म्हणाले, परमेश्वर तुझ्या संगती आहे. नाव तुम्हाला नाही कळत राहिलं. हालेलुया. परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, तुझ्या संगती आहे. कोण बोलतोय? गराराचा राजा, त्याचे मित्र बोलतात, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आता आम्ही नावं नाही ठेवणार तुला. यस. आता आम्ही तुझ्या विहिरी नाही बुजवणार. Yes. आता आम्ही तुझ्या विरुद्ध नाही वागणार इसाक. कारण आता आम्हाला कळलं की देव तुमच्या बरोबर आहे. आपले पवित्र हात वर करा, म्हणा हीच तर साक्ष माझ्या जीवनात पाहिजे. हीच तर साक्ष माझ्या जीवनात पाहिजे. बाकी काय महत्वाचं नाही. बाकी काय महत्वाचं नाही. हीच तर साक्ष माझ्या जीवनात पाहिजे. हीच तर साक्ष माझ्या जीवनात पाहिजे. लोक म्हणले पाहिजे, लोक म्हटले पाहिजे, देव तुझ्या बरोबर आहे. देव तुझ्या बरोबर आहे. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. असे आम्हाला स्पष्ट दिसून आले. ओके. म्हणून आम्ही म्हणालो, आपणामध्ये म्हणजे आम्हामध्ये व तुझ्यामध्ये शपथ असावी. ओके. आणि आम्ही तुझ्याशी करार करावा. ओके. की ज्याप्रमाणे आम्ही तुला हात लावला नाही व तुझे केवळ बरे केले व तुला शांतीने रवाना केले, त्याप्रमाणे तू आमचे कर. तू आमचे वाईट करू नये. तू आता परमेश्वराचा आशीर्वादित आहेस. साक्ष हे तू आता परमेश्वराचा आशीर्वादित आहेस. खोटं बोलतोय अभिमलेख, मी तुला त्रास नाही दिला. अरे विहिरी तूच तर बुजवल्या. यस. विहिरी तूच तर बुजवल्या. तूच तर पाणी थांबवायचा प्रयत्न केला. आता म्हणतो मी तुला. आता तो घाबरायला लागला, कारण त्याला कळालं की आता इसाक सामर्थ्यवान आहे. तेव्हा त्याने त्यांच्यासाठी जेवणावळ केली. आता इसाक त्यांच्यासाठी काय करतोय? जेवणावळ. हा. पुढं. व त्यांनी खाणेपिणे केले. खाणेपिणे केले. नंतर त्यांनी मोठ्या पहाटे सुटून एकमेकांशी शपथ वाहिली. मग इसाहाकाने त्यांना रवाना केले आणि ते शांतीने त्याच्या जवळून गेले. चित्र पहिलं वेगळं होतं, पण इसाकाने विश्वास ठेवला दुष्काळात आणि चित्र बदललं. यस. आमेन. शत्रू तुमचा समेट करेल. आमेन. जे तुमचे विरोधी आहेत ते तुमचा काय करतील? समेट. उभे राहा आपल्या जागेवरती. प्लीज उभे राहा आपल्या जागेवरती आणि आपले पवित्र हात वर करून प्रभूला म्हणा, माझा विश्वास मी टिकून ठेवणार आहे, माझा विश्वास गमावणार नाही. आपले डोळे बंद करा. जर तुम्ही वचन तुम्हाला समजलं असेल तर प्रभूला सांगा, मी जगाचा आवाज नाही ऐकणार,
मी दुष्काळाकडे पाहून नाही जगणार, मी परिस्थितीकडे पाहून नाही जगणार. आज प्रभू माझी नजर मी तुझ्याकडे लावतो. मला माहिती आहे अब्राम, इजाक आणि इस्रायलचा देव माझ्यासाठी मोठं कार्य करणार. प्रभू येशू माझ्यासाठी महान कार्य करणारा देव आहे. आपले डोळे बंद करा. अनेकांच्या विहिरी बुजवल्या गेल्यात, शत्रूने बुजवल्यात. आज देवदूत त्या विहिरी खोदणार आहेत. आणि आज प्रभू तुम्हाला वचन देतोय, प्रभू येशूच्या नावामध्ये तुझ्यासाठी मोठं कार्य केलं जाईल. आपले पवित्र हात वर करूया. देवाशी बोला आपलं मुख उघडून. जर आज तुमचा विश्वास कमी झाला असेल तर त्याला सांगा, माझा विश्वास मी कमी नाही होऊ देणार, माझा विश्वास मी कमी नाही होऊ देणार. प्रभू माझी उपास प्रार्थना मी बंद नाही करणार, मी तुझ्या संगतीमध्ये राहील. प्रभू मी तुझ्या बाजूनीच निर्णय घेणार. माझ्या डोळ्याला जरी हिरवगार दिसलं, मिसर देश भाकरीचा देश दिसला, तर मी तिकडे नाही जाणार. मी तुझ्या बाजूने उभा राहायचा निर्णय घेतो. मी तुझ्या बाजूने उभा राहायचा निर्णय घेतो. आम्हाला माहित आहे की थोड्याच दिवसामध्ये 100 पट पीक मी पाहणार आहे. कारण देवाचा आशीर्वाद माझ्यावरती आहे. प्रभू येशू मध्ये मी आशीर्वादित आहे आणि माझे आशीर्वाद मला पाहायला मिळणारच. वर्शिप यू लॉर्ड, हालेलुया. लिबाशे केला मान देबे आला. अन्य भाषेत बोला. ला से ब्रेकेत ने हाला मान देबे, ला हान देबे आला माशे ब्रेके. हालेलुया. रिबोशे केला मान देबे आला बा, ला हान देबे आला बुशे केला बा, ला बेशे केला मान देबे आला बाबा. थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड, थैंक यू. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. थँक्यू. विहिऱ्या उकरल्या जात आहेत. थँक्यू. जिवंत पाणी लागलेलं आहे. थँक्यू लॉर्ड. आशीर्वादाची रेलचेल आहे. थँक्यू लॉर्ड. अभिम लोक भेटायला आलेला आहे. थँक्यू लॉर्ड. ज्यांनी नावं ठेवले ते समेट करायला आलेले आहेत. लिबा शेके रमान देबे रोबो बाबा 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 लिबा शे ब्रेकेट ने आला माखाला बा लोबा बाबा बाबा शे ब्रेकेट ने आला बा. बोला बोला बोला. देवाशी बोला. अन्य भाषेत बोला, अन्य भाषेत बोला. लिबा शेके रमान देबे लोबो से ब्रेकेट ने आला माखाला बा, राबी आदा बा शे ब्रेकेट ने आला माखाला बा. वर्शिप यू लबा शेके लबा. हालेलुया. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद, 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 धन्यवाद. ओ धन्यवाद. ओ यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु छूने से सवर गई जिंदगी मेरी, सवर गई. हाँ तूने मुझे है बचाया, तूने मुझे सहलाया. तूने मुझे है बचाया, तूने मुझे सहलाया. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. हाँ मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद,
धन्यवाद 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 धन्यवाद। मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, हाँ तूने मुझे है छुड़ाया, अपनी राह पर चलाया। तूने मुझे है छुड़ाया, तो अपनी राह पर चलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद 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 हो धन्यवाद 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 धन्यवाद। आपलं हृदय प्रभूसाठी उघडा, आपलं हृदय प्रभू येशूसाठी उघडा आणि माझ्या मागे पूर्ण हृदयाने बोलूया, प्रभू येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुझ्यावर विश्वास ठेवते, तू जिवंत देवाचा पुत्र आहे, जिवंत देवाचा पुत्र आहे, तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे। असा माझा विश्वास आहे। मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू येशू प्रभू येशू, माझ्या हृदयात ये, माझ्या हृदयात ये, प्रभू येशू तू माझा तारणारा तू देव, माझा तारणारा देव आहे, माझ्या हृदयात मी तुला स्वीकारतो। माझ्या हृदयामध्ये मी तुला स्वीकार आमेन। आमेन।